बघू मला आत्ता सांग, तुला इतक्या पूर्ण प्रवासामध्ये काही तर तुला चांगले वाईट काही अनुभव आले असतील, तर त्याच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. वाईट अनुभव खूप पॉइग्नंट आहे तसा, म्हणजे आणि तो अनुभव माझ्यासाठी, बाबांसाठी, आईसाठी म्हणजे लाईफ मधला सर्वात ट्रॅजिक किंवा सर्वात दुःखद अनुभव जर असेल तर तोच आहे. चिंधी बाजारचा आम्ही प्रयोग करत होतो. आमचं अंतिमला पहिला आलं होतं, हिंदी अंतिम आणि मराठी अंतिम दोन्ही अंतिम फेरीत आमचं नाटक पहिलं आलं होतं. तर मुंबईत आम्हाला मानाचा प्रयोग होता, एक मानाचा प्रयोग लावला होता आणि नेमकं आमची प्रॅक्टिस वगैरे सगळं झाली होती, सुरूच होती प्रॅक्टिस आणि त्याच दरम्यान माझ्या आजीची डेथ झाली. अरे हो. आणि कसं आहे म्हणजे मी लहानपणापासून म्हणजे आई असो, मी असो, बाबा असो, आजी म्हणजे ते वडाचं झाड होतं आमच्या घरचं. खूप स्पेसिफिक शब्दात मी सम करेन, म्हणजे तिच्यापासूनच आम्ही सगळे होतो आणि खूप खूप आम्ही अटॅच होतो. खूप लहानपणापासून काही जेवण करणं तर आजीसोबतच जेवण करायचं, काही सांगायचं असेल तर आजीला सांगायचं, आधी शाळेतून आलं खूप आम्ही क्लोज होतो तसं. तर डेथ आणि आमच्यासाठी खूप ट्रॅजिक मोमेंट होता म्हणजे. आणि तेव्हा असं होतं कारण जेवढं इम्पॉर्टंट डेथ होती, म्हणजे डेथ आपल्या लाईफ मधला म्हणजे वाईट असलं तरी खूप इम्पॉर्टंट एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, तो मोमेंट आहे आपल्या लाईफ मधला. तर तेव्हा असं होतं आणि नाटक पण तितकंच महत्वाचं होतं कारण ती आतापर्यंतची आमची सर्वात मोठी टीम आहे. 50-60 जणांची आमची ती टीम. अरे तर तेवढ्या लोकांची मेहनत वाया जाईल ना. आपण ऑफकोर्स आपल्यासोबत जे झालंय ते खूप वाईट झालंय, पण तरी त्यांची मेहनत, त्यांचा वेळ तो इम्पॉर्टंट आहेच ना. मग तेव्हा मग घरचे म्हणाले, सगळे म्हणाले की आम्ही तर कॅन्सलच केलं होतं ऑब्व्हियसली, कारण तेरवीच्या दिवशी प्रयोग होता मुंबईला. तर आम्ही इथेच होतो, पूर्ण टीम त्या दिवशी पोहोचली मुंबईला आणि कसं म्हटलं काय करायचं. आम्ही आणि आई तर खूप स्ट्रॉंगली आमचं नाहीच होतं, पण घरचे म्हणाले तेव्हा की आज जर आजी असती तर तिने तुम्हाला अडवलं थोडी असतं जायला. कायम तिने प्रोत्साहन दिलं, तिने आता पण दिलंच असतं. तर पण तेव्हा खूप हिंमत करून म्हटलं आपण करू प्रयोग म्हणून. पण स्टील काही आम्हाला नव्हतं की आम्ही करू शकू, तेवढी हिंमत राहील का. आता आपण म्हणतोय हो, पण स्टेजवर पोहोचल्यावर खरंच आपण करू शकू का म्हणून. कारण सारखं सारखं ते डोळ्यासमोर येणार, सारखे ते विचार, ते बोलणं सगळं. पण तरी आम्ही निघालो, सगळी टीम मुंबईला पोहोचलेली होती एक दिवस आधीच आणि आम्ही इथून गेलो त्या दिवशीचाच प्रयोग आणि आम्ही 6ला एअरपोर्ट वरून उतरलो मुंबईला आणि 1 तासात प्रयोग. तर आता तिथे जाऊन चेंज करणं, मेकअप, कारण मेकअप तिथेच जाऊन करायचं होतं. तर आम्ही गाडीतच चेंज केलं, मी आणि आई दोघींनी. आईनी साडी नेसली, मी फ्रॉक घातला आणि गेल्या गेल्या आम्ही 6:30ला हॉलला पोहोचलो. 6:45 पर्यंत आमचा मेकअप आटोपला. फक्त कुठून हिंमत आली, आय थिंक आजीच हिंमत असेल, त्यांचेच आशीर्वाद. आणि पहिला सीन आईनी गेला आणि मला इतकं टेन्शन, मी पूर्ण वेळ विंगेत उभी राहून तेच बघत होती की कसं करणार, म्हणजे तिने तर केलं, मी कसं करणार. खूप खूप तेव्हा खूप वाईट वाटलं कारण तो खूप महत्वाचा इव्हेंट होता माझ्यासाठी आणि मला राहायचं होतं मनापासून. म्हणजे मी लाईफमध्ये खूप प्रत्येक गोष्ट म्हणजे नाटकं, कुठली लाईफमध्ये गोष्ट त्याच्यापेक्षा जास्त प्रिफरन्स मी नाटकाला दिला. पण तो एक मोमेंट मला असं वाटलं की आज नाटक नसून उद्या असतं तर खूप बरं झालं असतं. लिटरली मला एक्झामच्या वेळेस पण नाही वाटलं की डेट पोस्टपोन व्हावी. मी म्हटलं चल जाऊ दे, एक्झाम नाटक एक दिवस आला तरी मी करेल मॅनेज. पण तो एक मोमेंट खूप होता, मला असं मनापासून वाटत होतं की मी त्या दिवशी तिथे असावं म्हणून त्या तेरवीला, म्हणून पण नाही शक्य झालं. आणि आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, जस्ट बिकॉज आपल्या आयुष्यात काहीतरी वाईट घडलं डझंट मीन आपण दुसऱ्यासोबत चान्स. कारण मानाचा प्रयोग म्हणजे आणि सगळी मंडळी, म्हणजे मी नावं स्पेसिफाय करेल, रोहिणीताई उईके, बबिताताई उईके, मेघाताई, गायत्रीताई देशपांडे, अश्विनीताई खोब्रागडे, हे सगळे लोक आहेत. तर यांची ती पहिली नाटकं होती, ते पहिल्यांदा स्टेजवर काम करत होते. ऑफकोर्स त्यांनी स्पर्धा केला, पण मानाचा प्रयोग हा वेगळा असतो. मानाच्या प्रयोगात एक लिबर्टी असते करताना काम, कारण तिथे तुम्हाला बघायला आलेलं आहे. स्पर्धेचे प्रयोग आपण करतो तर तिथे 3 चष्म्यांसाठी करतो बसलेले परीक्षक, त्या लोकांसाठी. पण इथे कसं आपल्याला लिबर्टी, मुंबई सारखं शहर, कौतुकाने लोक बघायला येतात. तर आपल्याला राईट नाहीये ना की आपण कोणाचं काही हिरवून घ्यायचं म्हणून. त्यांच्या लाईफचा तो एक्सपिरियन्स असेल ना की आम्ही केलं होतं मुंबईत, आमचा मानाचा प्रयोग होता. आपल्याला काय राईट आहे आपण ते हिरवून घ्यायचं. पण म्हणून तेव्हा ठरवलं की नाही, कितीही काही झालं तरी शो मस्ट गो ऑन. तर तो एक खूप आहे ट्रॅजिक अनुभव, खूप वैज्ञानिक आहे. आणि एखादा खूप चांगला अनुभव किंवा एखादी खूप चांगली दाद मिळाली असेल एखाद्या प्रेक्षकांकडनं, की म्हणजे त्या एका पर्टिक्युलर कमेंटमुळे तुला असं वाटलं असेल की नाही मी खूप छान परफॉर्म केला म्हणून मला ही कमेंट आली, म्हणजे इथे सक्सेसफुल झालं आपलं नाटक, असं आता कॉम्प्लिमेंट्स प्रत्येक नाटकांमधून मिळतातच, खूप छान छान मिळतात. पण मला आठवते ती अशी एक स्पेसिफिक, म्हणजे मी रंगबावरी केलं होतं आणि मी आणि आई दोघेही होतो, मायलेकींचाच रोल केला होता. आणि तिथे तिच्या बाबांची डेथ होते, तिला फोनवर कळतं
अच्छा. हा, आणि तो मग झटकेचा तो दोघींना लागलाय बा शॉक, तर त्याचा तो सीन आहे. आणि तिथे तो जेव्हा सीन केला, आम्ही इनॅक्ट करतो, आपण युजली ऍज अन ऍक्ट्रेस आपण म्हणतो की मी जगून रोल करते, मी फील करून करते, पण ज्या माणसासोबत ते ओरिजिनली झालंय तितकं तुम्ही फील नाहीच करू शकत ना. कारण 99% पोचाल, पण 1% तुम्ही कधी, कारण तुम्ही ते अनुभवलेलं नाहीये, तुम्ही फक्त ऍक्ट करू शकता. बिलकुल. तर तेव्हा नाटक जेव्हा संपलं तर एक काकू आल्या माझ्याकडे, रडत रडत आलं, एकदम डोळ्यात पाणी. मला वाटलं सीन नाटक संपल्यामुळे तो इम्पॅक्टमुळे तसं असेल. त्या आल्यावर म्हणाला खूप छान काम केलं, आणि तुला सांगावं असं वाटतं म्हणाले की जसं तुझ्या नाटकात तू दाखवलंस की तुझ्या वडिलांची डेथ झाली, तशी सेम डेथ माझ्या हस्बंडची झाली म्हणाले. अरे बाप. ऍक्सिडेंट. आणि मला माझ्या मुलीला पण तसंच फोनवर माहिती पडलं. अरे बाप. खूप मला डिस्टिंक्टली आठवतं. कारण आणि म्हणाला की तुला मी जेव्हा बघितलं की तुझ्या आईला आणि तुला मी जेव्हा बघितलं ते इनॅक्ट करताना तो सीन, तेव्हा मी जगले तुझ्यातून, तुझ्यामुळे मी माझं दुःख परत जगले म्हणाले. कारण युजली विधवा बायकांना म्हणजे एक जनरल आपला आहे टेंडन्सी आहे की खूप कोणी सारखं आपण म्हणतो अरे झालं ना, आता किती इश्यू करणार आहे एकाच गोष्टीचा, झालं विसर ना, आता झाली डेथ. पण तसं नसतं. कुठला प्रसंग कोणाच्या मनावर काय इम्पॅक्ट करतो आणि किती लेवलवर इम्पॅक्ट करतो. आणि डेथ म्हणजे खूप काहीतरी सडनली, आतापर्यंत तुम्ही त्या माणसाशी भेटत होते आणि एकदम तुम्हाला माहिती पडणार की आता त्याचा आवाज तो दिसणार नाही, बोलतो, तो किती मोठा धक्का असेल. आणि खूप लोकांना आयुष्य निघून जातं पण धक्के पचवता येत नाही. आणि त्यातल्या जे 40 नंतर 50 नंतर जे धक्के तुम्हाला लागतात, एक तर तेव्हा तुमचा विल खूप कमी झालेला असतो, यंग एज मध्ये लागला तर तो ट्रॉमा मध्ये हे होतं, पण आपण लोक सहन करून घेतात. पण ते लोक करू शकत नाही आणि त्यांना ती लिबर्टी नसते ना. आणि त्यांना पण सारखं बरं वाटत नाही रडायला, की काय पोरा बाळांसमोर सारखं रडायचं, ते खचतात, ते हे होतील. पण त्या म्हणाल्या आज मी रडली म्हणाल, आज मी मनसोक्त रडली म्हणाल, आज मला कोणी अडवणार नव्हतं की आई तू का रडते किंवा ताई तुम्ही का रडताय, आज मी जगले म्हणाले. ते ज्या दिवशी मी त्या दिवशी रडले आणि मी आज रडले मन खुलून. आणि तेव्हा मला वाटलं की आपल्यात इतकं पोटेन्शियल आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणालात की तुला कधी क्लॅरिटी मिळाली की हेच करायचं आहे, तेव्हा कळलं की नाही, आपल्या आर्टमध्ये आणि आपल्यात तेवढं पोटेन्शियल आहे की आपण लोकांना अलाव करतो की त्यांचे एक्सपिरियन्सेस आपण परत त्यांना आयुष्य देऊ शकतो. त्या आर्टमध्ये इतकी ताकद आहे, तर आपण ते परसिव्ह केलं पाहिजे. आणि त्यांनी मला ती कॉम्प्लिमेंट मला आठवते की खूप खूप उंच उडशील म्हणाले तू, खूप आहे तुला पुढे स्कोप, पण कायम लक्षात ठेव की पाय कायम जमिनीत ठेवशील म्हणाले. कारण जितके तुझे पाय जमिनीत तितकी वर तू आकाशात दिसशील म्हणाले. म्हणजे लोकांना असं वाटतं की कसं जमिनीत पाय माणूस उडणार कसं, पण तो खूप छान एक आयरनी आहे, स्वीट आयरनी आहे लाईफची, की खूप लोकांना कळत नाही. ते पटकन डोक्यात जातं सक्सेस, 1-2 प्राइस पण मिळाले की लगेच मिळालं. पण एक वाक्य मला सुशील काकांचं मला आठवतं की तुला ते जे बक्षीस मिळाले ना ते फक्त त्या रोलसाठी मिळालंय, ते बकुळ धावण्याला अजून बक्षीस नाही मिळालं. ज्या दिवशी बकुळ धावण्याला बक्षीस मिळेल त्या दिवशी तू सक्सेसफुल आहेस. तो तर तुझ्या रोलला बक्षीस होता, ते त्या मालविकाला असेल, ते त्या नेहाला, ते त्या रूपाला असेल बक्षीस, ते बकुळला नाही आहे. तर ते एक खूप डिस्टिंक्टली आठवतं. तो एक कॉम्प्लिमेंट, ती कॉम्प्लिमेंट खूप आठवतं. हे जे आहे की आतापर्यंत बक्षीस मिळाले ते तुझ्या रोलला मिळाले, तुझ्या म्हणजे बकुळ धावण्याला नाही मिळालं. तर मग बकुळ धावण्याला एक बक्षीस मिळावं यासाठीची तुझी धडपड किंवा त्याच्यासाठी तुझ्या समोर काय आयडिया आहे? म्हणजे एखादी आवडती अभिनेत्री असेल तर तुझी म्हणजे आवडती अभिनेत्री कोण आहे? आवडत्या अभिनेत्री तसं खूप आहेत, खूप. म्हणजे आता वेगळी एक आपल्याला वेगळं सेगमेंट आहे अभिनेत्रीच्या नावांसाठीच करावं लागेल. तर आधी सुरुवात मला सर्वात खूप मी इम्प्रेस जेव्हा पहिल्यांदा झाली होती मी श्रीदेवी झाली होती. कारण मी लाईफ मध्ये जेव्हा पहिल्यांदा डान्स केला होता मेरे हातों में नोना चुडिया, सेम अटायर श्रीदेवीचा, तो गुलाबी कलरचा पूर्ण घालून हातात बांगड्या, मी पहिला लाईफचा डान्स पण तोच केला होता चांदनी मधला. तर श्रीदेवी आहे, रेखा झाला मी, आणि प्रत्येक ऍक्ट्रेस साठी एक एक त्यांच्या क्वालिटीसाठी मी त्यांना आयडियलाइज करते. सर रेखा आहे तर आवाज, म्हणजे आपण म्हणतो की त्यांनी नुसतं एक शब्द जरी म्हटला तरी झालं त्यातच, म्हणजे संपलं, माणूस तिथेच संपतं त्यांचा आवाज ऐकून, पुढे काही त्यांना बोलायची पण गरज नाहीये. आणि या सगळ्या अभिनेत्री जसं विद्या बालन आहे, मी त्यांना याच्यासाठी एम्ब्रेस करते कारण मी विद्या बालनला जेव्हा मी आता रिसेंटली लॉकडाऊन मध्ये मला खूप चान्स मिळाला, खूप क्रिएटिव्हिटीज बघायला, फिल्म्स बघायला, ज्या सुटल्या होत्या जुन्या फिल्म्स बघायला. तर आणि ते सगळं मी शोधायची की जुन्या पिरियड फिल्म्स कुठल्या आहेत. जसं तर काही काही लोकांमध्ये सहजता आहे, म्हणजे मी विद्या बालनला का ऍडमायर करते, एक सहजता आहे तिच्यात. खूपच आपल्याला असं वाटतं की किती साधं काम करते, किती साधा रोल आहे तिचा, पण त्यात पण ती कशी स्टँड आउट करते त्याच्यात, कसं इतकं काय कमाल आहे तुम्हाला लोकांमध्ये. शेफाली शाह आहे, डोळ्यांचा अभिनय आपण म्हणतो, खूप खूप जागे आपल्याला असं असतं की वाक्य नसतं, तुम्हाला फक्त डोळ्यातूनच इनॅक्ट करायचं असतं. तर ते जे डोळे म्हणजे खूप मला त्यांचे सीन्स आठवतात, असे ते बघतात फक्त
आपल्या डोळ्यात पाणी निघतं पण बरोबर. त्यांच्या डोळ्यात यायचंच असतं पाणी. ते इतका स्ट्रॉंग अभिनय आहे त्यांचा, इतका स्ट्रॉंगली ते करतात. तर खूप मी आयडलाइज केलं या 3 जणांनी. त्यातल्या त्यात जेव्हा आपण बायकांना बघतो इतक्या मेनस्ट्रीम सिनेमामध्ये, आणि या सगळ्याच्या बायका यांचा खूप मोठा स्ट्रगल आहे, म्हणजे स्ट्रगल स्टोरीज खूप आहे त्यातून सगळ्या. आणि ह्या जेव्हा ऍक्टर्स म्हणजे ऍक्ट्रेसेस बनल्या तेव्हा मेल ड्रिव्हन सोसायटी होती खूप, यांचा स्ट्रगल तो पण होता. म्हणजे ऍज अन ऍक्टर्स रोलसाठी तर करतच सगळं, पण त्यातल्या त्यात त्या पेट्रियार्कियल सोसायटी मधून त्यांना निघायचं, तो तर सर्वात मोठा. आपली आयडेंटिटी ऍज अ पर्सन आधी त्यांना एस्टॅब्लिश करायची, नंतर ऍज अन ऍक्टर. म्हणजे जसं लता मंगेशकर झालं, नुसतं ऍक्टिंगच्याच फील्डमध्ये नाही, पण मी ऍज अ पर्सन पण खूप लोकांना आयडियलाइज केलं. त्यांच्या वेळेस तर पूर्ण जी मंडळी होती, म्हणजे कंपोजर्स असतील, म्युझिकल असतील, सगळेच मेल होते. म्हणजे ते आणि त्यांच्या बहिणी एवढ्याच त्या फिमेल होत्या. तर ते त्या गोष्टी खूप इन्स्पायर करतात. तर त्याच्यामध्ये तू आता त्याच्या वाटचालीमध्ये जर तुला म्हटलं की तुला तसं जर बनायचं आहे किंवा तुला पुढे बनायचं असेल तर तू कोणासारखी बनशील? नाही, मी स्वतःसारखी बनायचं खूप ते प्राऊड साऊंड करतं, मी करायला नाही पाहिजे. आणि ऑफकोर्स इतकं माझ्यात काही नाहीये की मी इतकं म्हणावं की मला बकुळ धवने बनायचंय, काहीच नाही, अजून तर कशातच काही नाहीये. पण असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये मला कोणाची छाप नाही बनायची की हे बघ हा ही तुला बघितल्यावर रेखाची आठवण येते. ऑफकोर्स खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे, तिथे मिळायला खूप वेळ लागेल. आई पण मला नेहमी म्हणते की बनायचंय ना तर स्वतःसारखं बन म्हणाले, आणि असं बन की लोकांना इच्छा होईल की मला बकुळ सारखं बनायचंय. ती तुझ्यासाठी कॉम्प्लिमेंट राहील. तू रेखासारखी करते, श्रीदेवी सारखी करते, आलिया सारखं करते, ऑफकोर्स कॉम्प्लिमेंट आहे, पण ती एक मग सवय लागून जाते आणि तुझ्यात लोक मग तेच शोधतील कायम. जसं मी मालविका केली होती तर माझ्या प्रत्येक रोलमध्ये नंतर लोक मालविकाच शोधायचे, तुला मालविकेच्या चष्मेतून बघतील म्हणाले. ते नाही बघतील, मग ते नको करू, स्वतःला टाईप नको करून घेऊ. ते खूप प्राऊड साऊंड करतं की मला माझ्यासारखं बनायचंय, पण स्टील प्रयत्न तोच असेल कायम. आणि याच्यामध्ये मग आता समजा जर तू या क्षेत्रात जर नसती, हे तुझं तर पॅशन आहे आणि तुला ऑब्व्हियसली याच्यातच करिअर करायचंय नॉर्मल, पण सपोज जर तू या क्षेत्रामध्ये नसती तर मग दुसरं कुठलं क्षेत्र तू निवडलं असतं? नाही, मी आता तर सध्या असं आहे की याच्यातच करायचं, पण जर नसती ऍक्टर तर मला मी डॉक्टर असती मे बी. हा, कारण मला तसं सायन्समध्ये इंटरेस्ट आहेच, आधीपासून आहेत, आणि अभ्यासात मला इंटरेस्ट पण होता. असं नाही की आता नाटक करते तेव्हा नुसतं, पण एक जेन्युइन जो एक अभ्यासाचा इंटरेस्ट म्हणतो ना आपण, आणि ज्याला इंटरेस्ट असतो तर त्याला खूप ते करत नाही बसावं लागत. त्याला एक आयडिया तुम्ही दिली तरी तो करतो. आणि बरेच वेळेस असं व्हायचं की ज्या दिवशी प्रयोग त्याच दिवशी पेपर, असं तर म्हणजे खूप वाचायचा पण मला वेळ नाही मिळायचा. तर मी कॉन्सेप्ट समजून जायची की काय आहे, आणि त्या हिशोबाने मग आपण आन्सर लिहून घ्यायचो. पाठ वगैरे मी कधीच नाही करत बसली त्या सगळ्या गोष्टी. तर ते आहेच. तर तुझा छंद अजून काय आहे तुझे? मला इन्स्ट्रुमेंट्स वाजवायला आवडतात. गिटार वाजवते, फ्लूट वाजवते. अरे वा. हो. म्हणजे एक मल्टी काय म्हणतात त्याला, मल्टी कॅरेक्टर आपण त्याला म्हणू शकतो की म्हणजे तू एक आर्टिस्ट पण आहेस आणि तुझे छंद, आणि याच्या व्यतिरिक्त आणखी अजून काही, म्हणजे जसं इन्स्ट्रुमेंट्स तर तुला वाजवायला आवडतात, पण अजून काही म्हणजे वाचनही आहेच तुझं? वाचनही आहेच. आणि गाण्या म्हणण्यामध्ये एखादी काही गाणं, आता हे गाणं किंवा डान्स जे आहे ते त्या सगळ्या याच्यात कव्हर होऊन जातात गोष्टी, ऍक्टिंग मध्येच त्या कव्हर होतात. पण असे वेगळे जे छंद आहे, बॅडमिंटन खेळायला पण आवडतं, स्पोर्ट्स मध्ये पण आहे. तसं खूप मी त्या साईडला गेली नाही एक्सप्लोर व्हायला, कारण माझा जो छंद आहे त्यातच एक्सप्लोर करता करता मला वेळ पुरत नाही. असं वाटतं 2448 तास एका दिवसात असले पाहिजे तर मला वेळ मिळेल, कमी पडेल. तर तसं मी केलंय एक्सप्लोर बरंचसं, जसं वेळ मिळतो. तर मी इन्स्ट्रुमेंट्स वाजवते खूप, आणि त्यातल्या त्यात तुम्ही जे म्हटलं मला मायथॉलॉजी वाचायला खूप आवडते. ग्रंथांमध्ये मला खूप खूप प्रचंड इंटरेस्ट आहे. मग त्याच्यातनं तुला काही मिळतं का की पुढे तुझ्या दुसऱ्या एखाद्या नाट्याचा प्रयोग असेल तर जे वाचलेले ग्रंथ आहे त्याच्यातनं तुला काही इन्स्पिरेशन किंवा काही त्याच्यातनं नॉलेज मिळतं, त्यांनी फायदा होईल तुला? हिंमत मिळते ताई, कारण मी कायम म्हटलेलं आहे की स्पिरिच्युअलिटीनी खूप तो असा एक ऍस्पेक्ट आहे की जेवढं तुम्ही त्यात जाल तेवढं तुम्ही स्वतःला ओळखता, आणि ऍज अन ऍक्टर जेवढं तुम्ही स्वतःला ओळखता तेवढं तुम्ही तुमच्या रोल्सला ओळखू शकता. तुम्ही स्वतः काय आहे तर कोणालाच कळलेलं नाही अजून. जे ग्रंथांमध्ये आपण वाचतो त्या लोकांना पण, ज्या देवांचे आपण ग्रंथ वाचतो ते पण आयडेंटिफायच करत राहिले की आपण कोण आहोत म्हणून. तो स्ट्रगल आहेच. आणि मी तसं बघायला गेलं तर मी कृष्ण भक्त आहे मी खूप त्यांच्या आयडिओलॉजीज ज्या मानलेल्या आहेत आणि त्या खूप ऍक्टिंग मध्ये कामात येतात. म्हणजे जसं ऍक्टिंग करताना कुठला एक रोल आपल्याला करायचा आहे, तो सापडत नाहीये रोल, जसं खूप शेड्स आपल्याला सापडत नाही, पण खूप हे असतो. तर ती गोष्ट जी आहे, आता कृष्ण पण तसं बघायला गेलं तर ते कलाकारच होते, तो कलाकारांचा कलाकार आहे कृष्ण. म्हणजे तो देव जरी असला तरी तो आधी एक कलाकार आहे. तर त्याच्याकडून बघितलं, आपली कला जेव्हा आपण करतो तर त्याच्यावर प्रेम करावं तुम्ही, आणि
चिडचिड नकोय, राग नकोय तिथे की मला जमत नाहीये, मला जमत नाहीये. तो वेळ राग करण्यात इन्व्हेस्ट करण्यापेक्षा ते का जमत नाहीये, काय वाचलं पाहिजे, की त्याच्यासाठी कोणाला बघितलं पाहिजे, की आपल्या अंतःकरणात आपल्याला काय पाहायचंय त्या रोलसाठी. बरेचदा आपण बाहेर शोधत असतो, गोष्टी आपल्या आतच असतात, आपला वेळ तिथेच जातो. तर आधी म्हणजे ते जे असते स्पिरिच्युअलिटी खूप तुम्हाला हिंमत देते. आय थिंक कधी कधी भीती पण वाटते, असं नाही की कॉन्फिडन्स आहे तर आहे. खूप रोल करताना भीती पण वाटते. एखादा सीन करताना दुसऱ्या सीन मध्ये चॅलेंजिंग असेल तर पहिल्या सीन पासूनच भीती वाटते की आता दुसऱ्या येणार आणि त्यात करायचंय म्हणून. तर जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअली साऊंड असता लाईफमध्ये, तो तुमच्यात ऍस्पेक्ट असतो, तर ती एक हिंमत. आणि लोक म्हणतात, खूप लोक मानतात, खूप नाही मानत, आपला चॉईस आहे तो. तर ते त्यात मानणं म्हणजे, आणि मी वेळोवेळी ती डिव्हिनिटी सेन्स केली आहे, फील केलेली आहे नाटकात काम करताना पण. मी जेव्हा सांगितलं रंगबारीत माझा आदल्या दिवशी आवाज गेला होता, प्रयोगात पण आवाज खरखरच होता पहिल्या सीन पर्यंत, आणि दुसऱ्यापासून मग मला लाऊड शाऊट करायचं होतं. तर आता करणं होतंच, मग माझ्यासाठी टिट फॉर टॅट होतं. शाऊट करताना आवाज गेला तरी चालेल म्हटलं, पण शाऊट करणं महत्वाचं आहे. पण तेव्हा जो आवाज केला शाऊट, आणि तेव्हा आवाज खुलला. अच्छा. बसलेला आवाज पहिल्या सीन पर्यंत खरखर होत होता, आणि दुसऱ्याला मी लोक शाऊट करतात तर आवाज बसतो, आणि माझा खुलला, आणि त्यानंतर मला स्पष्ट आवाज यायला लागला. तर हे काय माझं क्रेडिट नाहीच आहे ना, हे त्या डिव्हिनिटीचं, हे आपल्या विश्वासाचं क्रेडिट आहे. तेवढा तू ट्रस्ट होता तेवढ्या ह्याच्यावर की नाही मी करू शकते. तर ते ग्रंथ वगैरे ऍज अ पर्सन म्हणजे आधीपासूनच मला आवड होती, आणि त्यात मग आवड असणं आणि मग त्याला डेव्हलप करणं, दोन्ही खूप फरक आहे. तर त्या गोष्टी स्पिरिच्युअलिटी तिथे हेल्प करते. थोडं तुझ्या पुरस्कारांबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे की सगळ्यात पहिला पुरस्कार तुला कुठला मिळाला? पहिला पुरस्कार तुम्ही बालनाट्यासाठी सांगितलं होतं, प्रथम पुरस्कार मिळालं होतं, आणि पहिलं मेडल मला रौप्य पदक मिळालं होतं. 7th मध्ये मी होती, ईदी जेव्हा मी केलं होतं. त्या रौप्य पदकामागे पण स्टोरी आहे. माझी अम्मा, म्हणजे आईची आई, अम्मा म्हणायचो आम्ही, तर त्या खूप आजारी होत्या. त्यांना कॅन्सर होता. तर म्हणजे डिटेक्ट झाला होता, पण आम्ही त्यांना सांगितलं नाही. खूप आधी पण, म्हणजे जेव्हा खूप तब्येत पण खराब झाली तेव्हा पण आम्ही सांगितलं नाही त्यांना, की नको उगाच बा म्हणून. डॉक्टरांना पण इन्सिस्ट केलं होतं की तुम्ही त्यांच्यापर्यंत नका पोहोचू देऊ म्हणून. आणि त्या पिरियड मध्ये जेव्हा आमचं ईदीचं बक्षीस वितरण होतं, जाहीर झालं होतं मला रौप्य पदक, तेव्हा आधी जाहीर होतं आणि नंतर मग सत्कार समारंभ असतात त्यांचे सोबतच. तर तेव्हा ज्या दिवशी सत्कार समारंभ होता त्याच्या आदल्या दिवशी आम्हाला ऍडमिट केलं होतं सालफळे हॉस्पिटलला. आणि तेव्हा असं होतं, आता माझं पहिलं मेडल, जेवढं ते माझ्यासाठी स्पेशल आहे त्याच्यापेक्षा जास्त स्पेशल आई बाबांसाठी असेल ऑब्व्हियसली. आणि ऍज अन ऍक्टर ते आईसाठी पण जास्त स्पेशल असेल की मी केलं तसं तिने केलं, आणि पहिलं मेडल. आणि मी याच्या आधी आईलाच बघितलं मेडल मिळताना, आणि ते बघितलं की कसा आनंद होतो मेडल मिळाल्यावर. सडनली ते सगळं वर्थ वाटायला लागतं. तर माझं पहिलं मेडल होतं, आणि ते नागपूरला होतं बक्षीस वितरण. तेव्हा आई ऑब्व्हियसली पॉसिबल नव्हतं, कारण जसं माझं अटॅचमेंट आहे आई म्हणून, तसं तिचं पण तिच्या आईची अटॅचमेंट आहे, प्रत्येकाच असतं. आणि तो किती इम्पॉर्टंट मोमेंट आहे. आता तिच्यासाठी मध्येच होती ती, की तिच्यासाठी आई पण तेवढंच महत्वाची आणि मी पण, माझं सक्सेस पण तेवढंच महत्वाचं. तर तेव्हा असं झालं होतं की, पण तेव्हा सालफळे काका, म्हणजे सालफळे आजोबा, त्यांनी म्हणजे ते वडिलांसारखे आहेत माझ्यासाठी, फादर फिगर आहेत ते माझ्या लाईफ मध्ये. तेव्हा त्यांनी नूतन जा म्हणाले. आई म्हणाले कसं शक्य म्हणाले आईला. आणि तेव्हा असं होतं की कधी पण जाऊ शकतात, खूप क्रिटिकल सिच्युएशन होती तेव्हा. आणि डोळे पण नाही उघडायचे तेव्हा, फक्त श्वास चालत असायचा, खाणं पिणं पण बंदच होतं 1 वीक पासून वगैरे. पण फक्त एखाद्या किंचित डोळे उघडायचे मग शेवटच्या दिवसात तर. आणि किती पण आवाज द्या, मग कोणी पण आवाज द्या, असं आहे, श्वास सुरू असायचा पण डोळे नाही उघडायच्या. आईशी पण नाही बोलायच्या, आई तर कॉन्स्टंटली होती 3 महिने तिथे जवळ. पण सालफळे आजोबा म्हणाले की नूतन जा म्हणाले तिच्यात, कारण तिच्यासाठी पण ते तेवढंच महत्वाचं आहे ना. तिला मिळाले, तिला पण अपेक्षा असेलच ना की तिची आई तिच्या जवळ असावी. जसं तुझी अपेक्षा आहे की तू तुझ्या आई जवळ, तर तिचं पण आहे ना की तिची आई पण तिच्या जवळ असावी. फक्त पुरस्कार समारंभ आटप आणि लगेच थांबू नको म्हणाले त्या दिवशी. मी तेव्हापर्यंतची जबाबदारी माझी, काही होणार नाही ही जबाबदारी मी घेतो म्हणाले. तरी पण नकारत होता, पण ते इतके वडिलांसारखे आहेत, आईसाठी पण आणि माझ्यासाठी पण. त्यांचा शब्द काही टाळण्यासाठी म्हणाले मी घेतो ना जबाबदारी म्हणाले. पुढे काही झालं तर तू मला दोष देणं म्हणाले, मी आयुष्यभरासाठी तो दोष घ्यायला तयार आहे म्हणाले की माझ्यामुळे झालं म्हणून. पण तू जा, मी सांगतो ना म्हणाले, फक्त थांबू नको म्हणाले, ये तू परत ये. म्हणून तसंच झालं. लगेच मेडल घेतलं, खूप आनंद झाला. आणि त्याच्यानंतर मग माझी एक इच्छा होती की, जसं आता मला खूप इच्छा होती की आजीनी मला मेडल घेताना बघा, म्हणजे दोन्ही जे इम्पॉर्टंट आहेत माझ्या लाईफ मध्ये, त्यांनी पण ती खूप पटकन सोडून चालली गेली, तिला नाही बघता आलं मेडल वगैरे किंवा तसा मोठा पुरस्कार घेतला. पण माझी इच्छा होती की, आता अम्मा पण त्याच विचार होती की आता जाईल म्हणून, आणि आम्ही एक्सेप्ट पण केला होता फॅक्ट. पण तरी मला असं वाटत होतं की, आणि ती डोळेच नाही उघडायची, खूप हार्ड होतं. पण माझी खूप इच्छा होती की एकदा तिने मेडल बघावं,
म्हणजे तिच्या स्वरूपात मग मी मानून घेईल की आजीने पण मेडल बघितलं नाही म्हणून मला खूप इच्छा होती. आम्ही आलो रात्री आणि मग मला लल्ला म्हणायची. तर मग मी गेली आणि मी जवळ बसली. म्हटलं अम्मा बघ ना, म्हटलं मेडल मिळालंय म्हटलं. आणि काय माहिती, आणि रात्री उठायची पण नाही, दिवसाच ती डोळे नाही ओढायची. रात्री आम्ही 2-3 पोहोचलो होतो. उठली ती हात धरून तिने स्वतःला बसवायला लावलं उशी ठेवून, आणि त्या एका पॉइंटसाठी फक्त तिने डोळे उघडले, हातात ते मेडल घेतलं, बघितलं. बोलता यायचंच नाही तिला पण, आणि तिच्या डोळ्यातून मला कळलं ते की तिने मेडल हातात घेतलं, आणि त्याच्यानंतर मग ती झोपली. अरे मग आणि दुसऱ्या दिवशी मग दुसऱ्या सकाळी डेथ झाली. अरे तर तो मी तसं म्हणेल की खूप आनंदाचा पण मुवमेंट आहे की ती अचिव्हमेंट होती माझ्या लाईफची, की त्या याच्यात पण आपल्या आर्टमध्ये पण तेवढं पोटेन्शियल आहे की आपली ती इच्छा पूर्ण करतात. आता माझ्यासाठी तर झालंच, तिने बघितलं म्हणजे आजीने पण बघितलं सारखं झालंच माझ्यासाठी. आणि खूप महत्वाचं होतं माझ्यासाठी की तिने बघावं म्हणून. आणि ही एक अचिव्हमेंट तिने तिच्या सोबत घेऊन जावी, कारण खूप डिसाइडेड होतं की उद्या परवा कधी पण होऊ शकतं म्हणून. तर ती एक मेमरी पण कुठे ना कुठे घेऊन जावी तिने, असं होतं मला. तर तो स्पेशल पण आहे, ट्रॅजिक पण आहे, सगळं तो कॉम्बिनेशन आहे तो एक्सपिरियन्स. त्याच्यामध्ये तुझे पण स्पेशल खूप आहे, सगळ्या त्याच्यामध्ये आल्या, म्हणजे हॅपीनेसही आला, सॅडनेस सगळ्या त्याच्यामध्ये आला. आणि त्याच्या पलीकडचे जे म्हणजे जसं राज्यनाट्य आहे किंवा आणखी पुढचे जे तुझे होते, तर त्याच्यामध्ये तुला मग नंतर पुढे पब्लिकली तुला कसा काय प्रतिसाद मिळाला?